नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अनेक टर्न अँड ट्विस्ट आल्यानंतर आता सीबीआयचा तपास बाजूला राहिलाय. एनसीबीचा जो खास करून ड्रग्सच्या संदर्भातला तपास आहे तो इतक्या वेगानं पुढे गेलेला आहे की एक एक करून नावं पुढे येत आहेत. पण ही नावं कुणाची आहेत? तर ही ड्रग अब्यूज किंवा ड्रग्स घेणारे, त्यातल्या त्यात बॉलिवूडमधल्या ॲक्ट्रेसची नावं पुढे आली, त्यांना समन्स बजावले गेले. आणि मग ही चर्चा सुरू झाली की सिलेक्टिव्ह विक्टिमायझेशन इन बॉलिवूड काही सुरू झालंय का? एनसीबीच्या माध्यमातून हे केलं जात आहे का? तसे आरोप होत आहेत. आता लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट काय आहे तर सुपर ॲक्ट्रेस दीपिका पदुकोण असेल, त्याचबरोबर श्रद्धा कपूर असेल, सारा अली खान असेल, रकुलप्रीत सिंह या 4 अभिनेत्री, त्यांना समन्स बजावले गेलेले आहेत. एनसीबी समोर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. एक एक करून इतरत्र शूटिंगच्या निमित्तानं किंवा वेकेशनच्या निमित्तानं ह्या अभिनेत्री असतील त्या परत मुंबईत येत आहेत. उद्या त्यातल्या काहींना एनसीबी समोर हजर व्हायचं आहे. प्रश्न केवळ अभिनेत्रींची चौकशी होते आहे ड्रग्स प्रकरणामध्ये एवढाच नाही आहे. प्रश्न हाही आहे की अभिनेत्री ह्या प्याद्या आहेत का? जे खरे ड्रग्स तस्कर आहेत त्यांच्यापर्यंत खरंच एनसीबी जाणार आहे का? एनसीबी मुंबईत आधीपासून आहे, मग या आधी बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा जर का सुळसुळाट असेल तर तो लक्षात आला नाही का? आत्ताच लक्षात आल्यावरही केवळ अभिनेत्रींपुरतीच हा तपास मर्यादित राहील का? सेन्सेशनल आणि ग्लॅमरस करण्यासाठी यांची नावं पुढे येत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानं इतके टर्न अँड ट्विस्ट घेत फक्त पोखरला डोंगर काढला गांजा इथपर्यंत तो मर्यादित राहतोय का? तर नाही. त्याची आत्महत्या झाली आहे, त्याची हत्या झाली आहे. तो तपास फार महत्त्वाचा होता. त्याऐवजी बॉलिवूडमधलं ड्रग्ज रॅकेट आणि त्यानिमित्तानं अनेकांच्या चौकशा, हे प्रकरण जे पुढे आलेलं आहे यात एकूणच गेल्या 2-3 महिन्यातलं जे गांभीर्य होतं अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येमुळं ते संपलंय की काय? आता यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन सवंगपणा आलाय की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजू पांडे आहेत. याशिवाय आपल्यासोबत प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी आहेत. तसंच आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी इक्बाल शेख. तसंच आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या माजी आमदार विद्या चव्हाण आहेत. याशिवाय झी 24 तासच्या एंटरटेनमेंट करस्पॉन्डंट जयंती सुद्धा आहेत. मी सुरुवातीला जाणीवपूर्वक जयंतीकडे जातोय. जयंती, माझं प्रास्ताविक झालंय, ठीक आहे. ते काहीसं सामाजिक आणि राजकीय, त्याचबरोबर सध्या काय चाललंय, काय होऊ घातलंय हे प्रेक्षकांना कळावं म्हणून होतं. पण या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये अभिनेत्रींची जी नावं आली आहेत, त्यांना जे समन्स बजावले गेलेले आहेत ते नेमके का बजावले गेलेत, त्या नेमक्या आता कधी कशा हजर होणार आहेत, याविषयीची माहिती काय? सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात जेव्हा चौकशी सुरू झाली त्यानंतर त्याला एक वेगळाच मुद्दा मिळाला आणि हा मुद्दा आता एनसीपी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोपर्यंत पोहोचलेला आहे. जया साहा ही जी क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची जी एम्प्लॉई आहे ती या प्रकरणात समोर आली आहे आणि तिची आता एनसीपी चौकशी करते आहे. आणि या चौकशीतून अनेक अभिनेत्रींची नावं आलेली आहेत आणि आत्तापर्यंत म्हणजे हे गोष्ट मला हायलाईट करून सांगावीशी वाटते की केवळ अभिनेत्रींची नावं आतापर्यंत बॉलिवूडच्या अभिनेत्रींची नावं पुढे आलेली आहेत, ज्यात सारा अली खान, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह अशा यांच्यासह अनेक अभिनेत्रींची नावं आलेली आहेत. पण समन्स आतापर्यंत सारा अली खान, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंह यांना समन्स बजावण्यात आलं आहे. सारा अली खान आणि दीपिका या गोव्यात होत्या आणि त्या आता मुंबईत परत येत आहेत. सारा अली खान ही मुंबईत परतली आहे तर दीपिका आज रात्री मुंबईत परतणार आहे.
त्याचबरोबर रकुलप्रीत सिंह ही हैदराबादमध्ये आहे. यांना समन्स बजावण्यात आलाय. उद्या दीपिका पदुकोणला NCP मध्ये हजर राहावं लागणार आहे आणि तिची चौकशी होणार आहे. परवा सारा अली खानची चौकशी होणार आहे. रकुलप्रीतची ही चौकशी आज होणार होती, ती झालेली नाही आहे कारण तिच्यापर्यंत संपर्क झाला नाही असं तिच्या मॅनेजरचं म्हणणं आहे आणि आता लवकरच रकुलप्रीत सिंहची ही चौकशी होणार आहे. तर अशा पद्धतीने या अभिनेत्रींची नावं पुढे आलेली आहेत आणि लवकरच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांची चौकशी करणार आहे. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. राजू वाघमारे, मुंबई पोलिसांकडे तपास होता तेव्हा मुंबई पोलिसांनी सुद्धा वेगवेगळ्या अँगल्सची चौकशी सुरू केली होती. काही ट्विटरवरनं आरोप प्रत्यारोप झाले किंवा काही माहिती आली तेव्हा तसे त्यांनी ते सेलिब्रिटी हे चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले होते. आता एकूणच तपास हा 3 केंद्रीय तपास यंत्रणांकडे गेलेला आहे. एक CBI, दुसरं म्हणजे ED आणि तिसरं NCB. NCBची चौकशी जी सुरू आहे त्यामध्ये अभिनेत्रींची नावं येत आहेत. अनेकांना असं वाटतं की कंगना राणावत, जिनं ही कबुली दिली एका व्हिडिओमध्ये की आपण एकेकाळी ड्रग्ज घेत होतो, तिला नादा साधा समन्स आहे, ती मुंबईत येऊन परत गेलेली आहे, ती मुंबई बाहेरून सारखं ट्विट करून काही ना काही बोलते आहे, तिला कोणीच चौकशीला बोलवत नाही. दुसरीकडे दीपिका पदुकोण असेल, सारा अली खान असेल, रकुलप्रीत सिंह असेल किंवा श्रद्धा कपूर असतील, यांची नावं पुढे येतात, त्यांना चौकशीला बोलवलं जातं. सिलेक्टिव्ह विक्टिमायझेशन इन बॉलिवूड सुरू झालंय की काय, तसा आरोप जाहीर कोणी केला नसला तरी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. आशिषजी, कोणी आरोप केला नसेल तर माझा हा स्पष्टपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी स्पष्ट आरोप आहे की सिलेक्टिव्ह रित्या काही बॉलिवूडच्या A ग्रेड सेलिब्रिटी असतील, B ग्रेड असतील, त्यांना कोणत्याही परिस्थितीत टार्गेट करून एक मेसेज बॉलिवूडला द्यायचा आहे 2024च्या निवडणुकीच्या आधी, की जे आमच्या विरोधात बोलतील त्यांचा आवाज आम्ही शांत करू. आणि तो शांत करण्याचा प्रकार आता बीजेपीनी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी सुरू केलेला आहे. आता आपण म्हणाल की अशा कशा पद्धतीने आपण बोलू शकताय, तर मगाशीच आता तुम्ही म्हणालात की ज्या कंगना राणावतनी स्पष्टपणे इंटरव्ह्यू मध्ये कबुली दिली की मी स्वतः ड्रग घेत होते, मी स्वतः ड्रग्स विकत घेऊन मी म्हणजे ड्रग्स चा वापर करत होते. मग असा ज्यांनी कबुली दिलेली आहे त्या कंगना राणावतला बीजेपीचं सरकार Y ग्रेडची सिक्युरिटी देतं आणि बाकीच्या ज्यांची नावं आहेत, आता ही नावं कोणाची आहेत, तर सगळ्यात पहिलं नाव आलं दीपिका पडुकोनचं. दीपिका पडुकोनचं नाव येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे CAA आणि NRCच्या विरोधात ज्या पद्धतीचं निदर्शनं पूर्ण देशभरात होत होती, त्यावेळी JNU मधल्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीच्या जागी दीपिका पडुकोन स्वतः गेल्या. त्यांनी तिकडे त्या विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवली आणि त्यानंतर टिपिकली पूर्णपणे देशामध्ये एक मेसेज गेला की बॉलिवूडची एक प्रख्यात अभिनेत्री आज या JNUच्या स्टुडंट्स बरोबर उभी आहे. आणि तो मेसेज म्हणजे आवाज न येता, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आवाज आला नाही पण कॉन्फिडन्स तर खूप जोरात बसली आणि त्याचा बदला हा आता अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न होतोय. आता हा बदला NCP मार्फत का होतोय, NCB मार्फत, तर त्याचं एक कारण तुमच्या लक्षात आपण घेतलं पाहिजे सगळ्यांनी की NCPचे प्रमुख आता कोण आहेत, तर NCPचे प्रमुख आहेत राकेश अस्थाना. हे कोण होते राकेश अस्थाना, तर हे राकेश अस्थाना जे NCPचे प्रमुख आहेत ते यांना ब्लू आईड बॉयज म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या काळातले गुजरात मधले अगदी वादग्रस्त व्यक्तिमत्व आणि केंद्रीय या नेत्यांच्या गळ्यातले ताळीत हे राकेश अस्थाना आता NCPचे प्रमुख आहेत. आणि मग त्या NCPच्या हातामध्ये या तपासाची सूत्र देऊन आपल्याला म्हणावं त्या पद्धतीने बॉलिवूडवर आपला हात आणि आपली पकड कशी करता येईल. कारण बॉलिवूडवर ही पकड का, तर बॉलिवूडच्या माध्यमातून
जे मेसेज पाठवले जातात, ज्या पद्धतीनं परसेप्शन तयार केलं जातं, ते पूर्ण देशामध्ये अगदी कमीत कमी वेळात जातं. कारण आपल्या देशामध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट या 2 गोष्टींना जो एंटरटेनमेंटचा जो एक अधिकार मिळालेला आहे, त्यामुळे बॉलिवूडवर आपली पकड ही असली पाहिजे, हे बीजेपीचं हे ब्रीदवाक्य आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचं वागणं चालू आहे. याचं पूर्वीचं उदाहरण जर तुम्ही बघितलं, तर ज्यावेळी आमिर खान याने हे वक्तव्य केलं, की माझ्या फॅमिलीला भारतात आणि मुंबईत राहणं, की जिथे इनटॉलरन्स, असहिष्णुता वाढलेली आहे, ते फार असह्य झालेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण बघाल, तर आमिर खानच्या एन्डोर्समेंट मध्ये कपात झाली. आमिर खानला पुष्कळ लोकांनी एन्डोर्समेंट मधून काढून टाकण्यात आलं दबावाखाली आणि नंतर ज्यावेळी आमिर खाननी आपला रुख बदलला, त्याच्यानंतर आमिर खानच्या पूर्णपणे एन्डोर्समेंट मध्ये परत वाढ झाली. त्याच्यामुळे बीजेपीचं हे जे सरकार आहे, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे, ठीक आहे, हुकुमशाहीच्या ठीक है। आपल्यासोबत माध्यमातून ॲडव्होकेट राजू पांडे हा आहेत, संपूर्ण भाजपचे प्रवक्ते आहेत। कारभार करतात. एडवोकेट राजू पांडे, जिस तरह से अभी राजू वाघमारे कह रहे हैं कि बीजेपी का बिछाया हुआ मायाजाल है जिसमें एक एक करके सॉफ्ट टारगेट्स आ रहे हैं, लेकिन जो ड्रग्स माफिया है उनके हाथ अभी भी बहुत लंबे हैं, वो बाहर जाने के लिए उन तक एनसीपी पहुंच नहीं पा रही है। एनसीपी सिर्फ ये एक्ट्रेस को लेके सॉफ्ट टारगेट्स ढूंढ रही है। आशीष जी, सबसे पहले तो राजू वाघमारे जी ने इतना लंबा स्पीच दिया और इतने सवालों को टच किया कि उस सब सवालों को मुझे याद रखना और उसको जवाब देना एक बड़ा काम है, लेकिन मैं कोशिश करता हूं। सबसे पहले आपने भी कहा और राजू वाघमारे जी ने भी कहा कि कन्फेशन दिया है कंगना रनौत ने। मैं सबसे पहले राजू वाघमारे जी को ये बता देना चाहता हूं कि एविडेंस एक्ट में कन्फेशन इज नॉट ए कंक्लूसिव एविडेंस। मैं जाकर के कह दूं कि मैंने ये काम किया है, जब तक उसका सपोर्टिंग एविडेंस और सर्कमस्टेंशियल एविडेंस नहीं होगा, किसी के खिलाफ आप कार्रवाई नहीं कर सकते। पांडे जी, एविडेंस के लिए उसको बुलाओ तो सही। एविडेंस देखिए, बीच में बोल रहे हैं, तो सही, बीच बोल रहे हैं। देखिए, राजू वाघमारे मी आता तुमच्याकडे, राजू वाघमारे आता पूर्ण करू द्या ना, मी तुमच्याकडे येतोय। राजू वाघमारे प्लीज। ओहो, राजू वाघमारे जी, आप ज्यादा जोर से बोल करके, एक तो आप मेरे से ज्यादा जोर से नहीं बोल सकते, मैं उसका एक्सपर्ट हूं, मेरे से ज्यादा जोर से आप बात नहीं कर सकते, लेकिन मैंने आपको पूरा सुना है, मुझे सुनिए प्लीज, हाथ जोड़ करके विनती है, सुन लीजिए। तो मैंने क्या कहा कि जो सराउंडिंग सर्कमस्टेंसेज और सर्कमस्टेंशियल एविडेंस होता है, उसके बेसिस पे कन्फेशन देने वाले को बुलाया जाता है। उन्होंने पहले ये कहा कि किस तरीके से फिल्म इंडस्ट्री में किन किन लोगों ने उनके साथ क्या क्या किया। अब ये उनकी मर्जी है कि उन्होंने केस नहीं किया कंगना जी ने, नहीं तो वो सब लोग जेल के अंदर चले जाते, पहली बात। अब बात आ रही है कि जिन लोगों को भी बुलाया जा रहा है, मैं नाम किसी का नहीं लेना चाहता, जितने भी बड़े स्टार हैं, उन सबका चैट मिला है। किसके मोबाइल में? जो व्यक्ति 27 जो सेक्शन 27 में जो आज एफआईआर जिनके खिलाफ है और जो आज जुडिशियल कस्टडी में है, उनके मोबाइल से मिला है, उनके भाई के मोबाइल से मिला है, जो भी सेक्शन 27 में चार्ज हैं, जो ड्रग्स को बेचने। देखिए, ड्रग्स के जो एनडीपीएस एक्ट है, उसमें कंजम्पशन करना एक अलग ऑफेंस है और उसको फैलाना, उसको बेचना, उसको खरीदना, उसके हिसाब से पैसे बनाना बहुत ही हीनियस क्राइम है, 10 से 20 साल तक की सजा है। तो अब जिन लोगों को बुलाया जाता है, इसके दो कारण हो सकते हैं। देखिए, मैं तो नहीं हूं एनसीबी में, इसलिए मैं नहीं कह सकता। एक, क्या उन लोगों का स्टेटमेंट लेकर के जो लोग बेचते खरीदते थे, क्या उनका केस मजबूत किया जाएगा, या ड्रग्स कंजम्पशन के लिए उनको भी चार्ज किया जाएगा। दो ही कारण हो सकते हैं। तो जितनी बातें आपने शुरू में कही कि ये क्यों हो रहा है, इसमें पॉलिटिकल मोटिव केवल वही लोग देख सकते हैं जिनको देश से कोई लेना देना नहीं है। इस देश में जितने भी ड्रग्स के पैसे का इस्तेमाल है, आतंकवादी और जिहादी और नक्सल करते हैं। इस देश में हवाला पैसे का कारोबार नक्सली और जिहादी और आतंकवादी करते हैं, यह हमने देखा है और साबित हुआ है। अब आती है बात कि जो ए लिस्टर में जो अपने जो दीपिका पादुकोण जी को इसलिए टारगेट किया जा रहा है क्योंकि वो जेएनयू में सीएए के विरोध करने वाले विद्यार्थियों के पक्ष में खड़ी हो गई।
देखिए, आपको पता नहीं है, फिल्म इंडस्ट्री से दीपिका जी अपने फिल्म छपाक के लिए गई थी, जो छपाक जाकर के छपाक से पानी में डूब गया। उसकी मेरी कोई गारंटी नहीं है, जनता ने डुबा दिया। सीए के पक्ष में जनता है, 303 लोकसभा एमपी है, राज्यसभा में 3/4 बहुमत से पास हुआ। क्या हम डेमोक्रेसी गई वो चली नहीं बात? नहीं, सुनिए, फिर 2 मिनट दीजिए, 2 मिनट दीजिए, 2 मिनट। जनता ने गिरा दिया। आशीष जी, मुझे भी अच्छी फिल्म लगी, क्योंकि वो एक विषय पर फिल्म थी, वो एसिड विक्टिम के बारे में फिल्म थी, मुझे अच्छी लगी फिल्म। लेकिन जनता ने कहा कि ये देश में जो विरोधी जो लोग हैं, जो सीए में पार्लियामेंट में नहीं करते, गुंडागर्दी करते हैं, रोड पे दिल्ली में दंगे कराते हैं, उनके पक्ष में जाकर खड़ी हो गई। ये उनकी मर्जी है, आपकी मर्जी है, आप किसके साथ? आप आतंकवादी के साथ, आप बुरहान के साथ खड़े हो जाओ, आपकी मर्जी है। जेएनयू में लोग बुरहान वानी के पक्ष में भी खड़े हो गए, कांग्रेसी राहुल गांधी भी जाके खड़े हो जाए, हमें कोई दिक्कत नहीं है। अब चौथी बात आता हूं लास्ट, कि पॉलिटिक्स में फिल्म इंडस्ट्री का ग्लैमर है, क्रिकेट है। देखिए, एक बात बता देता हूं, ये कांग्रेस के जमाने में होता था कि एक सुपरस्टार को ले जाकर के हेमवती नंदन बहुगुणा जी के खिलाफ खड़ा कर दिया और चुनाव हार गए। आज हमारे पास सुपरस्टार हमारे प्रधानमंत्री हैं, सुपर डुपर स्टार हमारे पास कई स्टार हैं, होम मिनिस्टर हैं, जिन्होंने कल भी एक बड़ा भयानक कानून एफसीआर पास किया। देश की जनता में उत्साह है कि किस प्रकार से जिहादी और नक्सलियों के लिए जो पैसा आता था उसको रोक लगेगी उस पर। हमारे पास योगी जी हैं, हमारे पास शिवराज सिंह चौहान है, कितने देवेंद्र फडणवीस जी हैं। इसलिए हमें किसी बाहर से स्टार इंपोर्ट करें, जिनके पास जो करना है। हम लोग राजनीतिक व्यक्ति हैं, राजनीति करते हैं और केवल अपने आइडियोलॉजी और अपने काम के दम पे जनता के बीच में जाते हैं और चुनाव लड़ते हैं और जनता की सेवा में। ठीक आहे आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार आहेत, नेते आहेत। विद्या चव्हाण, ज्या पद्धतीने या 4 ऍक्ट्रेसची नावं पुढे आली की कदाचित त्यांनी ड्रग्ज कंझ्युम केलं असेल, ड्रग्ज मागितलं असेल, व्हॉट्सअप चॅट त्यांचं सापडलेलं आहे, रिया चक्रवर्ती जी सध्या अटकेत आहे, त्याचबरोबर टॅलेंट मॅनेजर कोणी जया सहा म्हणून आहे, तिच्याकडनं काही माहिती मिळालेली आहे, काही टॅलेंट कंपन्या आहेत, त्यांचेच मॅनेजर्स या ॲक्ट्रेसचे मॅनेजर्स आहेत, आणि एक असं परसेप्शन तयार झालेलं आहे की ड्रग्सच्या पार्ट्या ठेवल्या जातात। त्याचबरोबर साध्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा छोट्या पार्ट्या झाल्या, तिथं सुद्धा ड्रग्सची देवाणघेवाण झाली। हा सगळा व्यवहार खूप छुपा असतो, त्यामुळे व्हॉट्सअप चॅट पुढे आलेत आणि त्यातून मग या चौघींना समन्स बजावलं गेलं आणि यातून मग पुढे कदाचित ड्रग्सचे जे तस्कर असतील, माफिया असतील, त्यांच्यापर्यंत सुद्धा एनसीबी जात असेल। त्यामुळे आत्ताच म्हणणे की आत्ता नायिका किंवा अभिनेत्रीच का, इतर लोक का नाही, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे होत आहे, मुंबईमध्ये होत आहे आणि त्यामुळं मुंबई पोलिसांच्याच भूमिकेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह की यांना दिसलं नाही ते एनसीबीला दिसलंय, देश बघतोय। बोला। मला पहिल्यांदा एक सांगायचं आहे की या ठिकाणी भाजपचा हा गेम आहे, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, हे एक गाणं फार गाजलेलं आहे, तसं भाजपचं सुरू झाले। गेले 6 वर्षामध्ये भाजपने जे वाजत गाजत सत्तेवरती आले होते, ज्यांनी मोठ्या मोठ्या भीमगर्जना केल्या होत्या की आम्ही यो करू त्यों करू, त्यांनी देशाची इकॉनॉमी खड्ड्यात घातलेली आहे। आपण बघितलं, संसदेचं अधिवेशन कालच संपलेलं आहे, त्या अधिवेशनामध्ये त्यांनी कृषीचं बिल आणलं असेल, त्यांनी कामगार कायद्यांमध्ये बदल केला असेल, त्यांनी कायद्याची निर्यात थांबवलेली आहे, शेतकऱ्यांना खड्ड्यात घातलेलं आहे आणि उद्या शेतकऱ्यांनी जो 25 तारखेला मोर्चा काढलेला आहे त्याच्याकडचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी त्यांनी हे सुरू केलेलं आहे। दीपिका पादुकोण एक फार मोठी नावाजलेली अभिनेत्री आहे आणि ती आपल्या विरोधात आहे का, मग तिला आपण बघून घेऊ अशा थाटामध्ये त्यांनी तिला उद्या बोलवलेलं आहे। तर मला एक मीडियाला अगदी हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वतःचं लक्ष, जसं अर्जुनाने माशाच्या डोळ्याकडेच बघितलं होतं, तेव्हा तुम्ही देशाच्या भल्याकडे बघून तेवढ्याच तुम्ही बातम्या द्याव्या। हे तुमचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करताय तुम्ही। लोकांच्या प्रश्नाकडे असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे असेल, हे लक्ष द्या। या मोठ्या मोठ्या अभिनेत्रींची नावं आणि त्यांच्या चौकशा एवढ्यासाठी सुरू केलेल्या आहेत की 24 तास मीडियाने ते दाखवावं आणि लोकांनी ते बघावं।
आणि जे खरं आहे देशात जे चाललेलं आहे त्याच्याकडे लोकांचं लक्ष लावू नये की मोदी सरकार किती फेल्युअर गेलेलं आहे. मोदी सरकार एकही काम करू शकलेलं नाही जनहिताचं. सगळी नोटबंदीनंतर सगळी इकॉनॉमी विद्याताई, माझा प्रश्न बाजूला राहिलाय. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव माझा मिळत विचारलेला नाहीये. प्रश्न बाजूला राहिलाय. नाही, मग मला तेच म्हणायचंय, मला त्याच्यात काही इंटरेस्टच नाही ना. असं तेव्हा कसं अशी नाहीये? एक मिनिट त्याच्यावर मुंबई येते मी, पोलिसांना त्याच्यावर दिसलं नाही, येते. ते एनसीबीला आता हे दिसलंय. इतक्या मोठ्या ड्रग- अभिनेत्रींची ऐका ना, नावं येतात, आशिषजी. त्यांना समन्स बजावले जात आशिषजी, आहेत. 4:1 त्यांनी ड्रग्ज ऐका ना, कन्झ्युम केला असा ऐका ना. आरोप त्यांच्यावर होऊ शकतो. ऐका त्याचं आणि हे सगळं मुंबईत चाललंय. त्याचंही उत्तर देते. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. त्यांचा निशाणा दुसरीकडे आहे. त्यांनी उद्या दीपिका आशिषजी, पडुकोनला मुझे 30 एवढ्यासाठी सेकंड बोलवलंय दीजिए. की लोकांचं लक्ष सगळं दीपिकाची चौकशी काय झाली त्याच्यावर. मला बोलू द्या, आधी बोलू द्या. मी त्यांचं खूप ऐकलं. आता ह्या 4 अभिनेत्रींचे आता ड्रग्ज जे आहे ते आजच आलेले आहेत का? एक तर अति पैसेवाले, अति श्रीमंत लोक ज्यांना पैशाची दारूची नशा चढत नाही ते आणखीन पुढची नशा करतात. एक तर अत्यंत गरीब, आपण जे बघतो की जे लोक गरदुले आहेत, जे मुलं ज्यांना घरदार नाहीये, ज्यांना भूक भागवायला पोटात आग लागली आहे, त्यांच्यासाठी ते गरदुले ते गरदू पितात. नाहीतर मग मोठे मोठे साधू आणि हे सगळे नशा करतात. आपण बघितलेलं आहे, भांग पितात. तर हे सगळं जे हे 3 प्रकारचे नशा 3 प्रकारचे लोक करतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय नवीन नाही आहे. मोदींनी आणि त्यांच्या एनसीबीने काही नवीन संशोधन केलेलं नाहीये. परंतु अशा प्रकारे मोठ्या मोठ्या ऍक्ट्रेसना आणायचं त्यांचं. आणि ऍक्टर कोणीच नाही आहेत, ऍक्ट्रेसच सगळ्या सिने तारकाच आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये नक्कीच मला असं वाटतं मोदी भक्त जे असतील त्यांना मांडीवर बसवायचं, त्यांचं कौतुक करायचं, त्यांचे लाड पुरवायचे. आणि जे दीपिका पडुकोन असेल किंवा नसरुद्दीन शाह सारखे लोक असतील किंवा आमिर खान सारखे लोक असतील, ह्या लोकांना त्यांनी कधीही म्हणजे ज्यांनी विरोध केलाय किंवा ज्यांनी लोकांच्या बाजूने जे लोक उभं राहिलेले आहेत त्यांना त्रास द्यायचा. दीपिका पडुकोन आता ते मोठे भाजपचे प्रवक्ते सांगतायत छपाक गिर गया. आशिषजी. तर तुम्हाला काय एवढा आनंद झालाय? छपाक हा महिलांवरती होणारा अत्याचार, ऍसिड अटॅक याच्यावरची म्हणजे रिअल आशिषजी. वास्तव दाखवणारी सिनेमा होता. महिलांवरती ऍसिड अटॅक कशा प्रकारे होता तो सिनेमा होता. तो पडला तर तुम्हाला एवढा आनंद वाटायचा काय? ठीक आहे, ठीक आहे. राजू पांडे जी, उत्तर दीजिए. राजू पांडे जी, उत्तर दीजिए. आशीष जी, हाँ, बेकार नहीं, देखिए कुठे आशीष काही जी, बोलतात आपले छपाक मैं दे रहा पडला तर हूं आनंद उत्तर। आशीष होतोय जी, त्यांना. सबसे पहले तो आप 4:1 का केस कशावरती होती छपाक सिनेमा? नहीं, सुनिए मेरी बात। 4:1 नहीं, अभी वाघमारे जी का जवाब दिया। अब मैं वाघमारे जी का जवाब दूं, विद्याताई का जवाब दूंगा। नमस्कार करके विद्या जी 2 मिनट दे दीजिए प्लीज। इन्होंने पहले कहा कि बीजेपी जिन मुद्दों से सरकार में चुन करके आई, बीजेपी वो कुछ नहीं कर रही है और बीजेपी का कोई भी काम नहीं है। विद्याताई, 1 साल पहले चुनाव हुआ, देश की जनता ने आपको डब्बे में डाल दिया और भारतीय जनता पार्टी का मैनिफेस्टो पढ़ करके, जो मैनिफेस्टो को हमने कंप्लीट किया, आर्टिकल 370, राम मंदिर, सीएए, एनआरसी सब होगा। और मैं आपको बता रहा हूं कि फार्मर्स की बात करें, 2006 में स्वामीनाथन कमेटी का रिपोर्ट आया। क्या कर रही थी आपकी सरकार? आप भी थे कांग्रेस में 10 साल तक, आपने कुछ किया? स्वामीनाथन कमेटी की रिपोर्ट को लागू भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया। तो पहले आप बीजेपी का मैनिफेस्टो ठीक से पढ़िए, उसमें जो मोदी जी कहते हैं ना वो वापस होता है, इसलिए मैनिफेस्टो का अध्ययन करिए। अब आपने बात कही कि छपाक फिल्म बहुत अच्छी थी, मुद्दे पर थी। देखिए, देश में मुद्दे पर बहुत अच्छी फिल्में बन रही है। मैंने खुद कहा कि मुझे छपाक फिल्म बहुत अच्छी लगी, लेकिन जिस प्रकार से छपाक फिल्म को प्रमोट करने के लिए देश विरोधी ताकतों के साथ जाकर के हीरोइन खड़ी हुई, इससे एक अच्छी फिल्म खड्डे में चली गई। ये मेरा कहना था। और अगर आप इसको नहीं समझ पा रहे तो मैं कुछ नहीं कह सकता। अधिकारी आहेत. तीसरी मेरी जो बात निर्वाचित है दिग्दर्शिका. कि आप बार-बार हा, कांचन अधिकारी प्लीज ऐका. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं सेवन अधूनमधून होतं. स्टेरॉइड सारख्या ड्रग्जचा वापर केला जातो. उत्साहवर्धक पदार्थ म्हणून ड्रग्ज वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये घेतलं जातं. ही दबक्या आवाजातली चर्चा आधी सुद्धा होती, आज सुद्धा आहे. पण ज्या पद्धतीनं एनसीबीचा तपास झाला, त्यातनं मग वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या. आमच्यासारखी लोक ज्यांना बॉलिवूडमधलं काही माहीत नाही त्यांनाही आज सगळं कळतंय. कोणी म्हणतंय टॅलेंट कंपनीच हे सगळं काही अरेंज करतंय, कोणी म्हणतंय नाही हा तर शिष्टाचार आहे. अशा पद्धतीनं छोट्या छोट्या पार्ट्या अरेंज करून नवं टॅलेंट शोधलं जातं. हा सगळा शिष्टाचाराचा भाग आहे, हा सिरस्त्याचा भाग आहे.
त्या ड्रग्ज हे नाममात्र आहे, पण आता एनसीबीच्या चौकशीत सगळेच बाहेर येत आहेत. ह्या 4 तर केवळ प्याद्या आहेत. कांचना ठीक आहे. आशिषजी एक 2 सेकंद मला जरा बोलायचं आहे. येस. पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटायला लागलेलं आहे की नार्कोटिक्स एनसीबीचं इतकं झालेलं की आपला मेन विषय काय होता, सुशांत सिंग राजपूतचा मर्डर झाला का त्याने स्वतःची आत्महत्या केली, तिथपासून मी स्टार्टेड ऑफ बिकॉज मी तुमच्या पहिल्या एपिसोड पासून आहे, तर त्यामुळे आपण तिथून सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यानंतर आलं की हा सगळा जो नेपोटिझमचा भाग आहे, ओके, आफ्टर दॅट आता आलेला आहे हा नार्कोटिक्सचा सगळा भाग आलेला आहे. सीबीआय त्याच्यामध्ये आलं. सीबीआयचं म्हणण्याचं तो कोणी काही चॅनल काही फारसं दाखवतच नाहीये. सगळे दाखवत आहेत आता सध्याला की या हिरोईन्सला म्हणजे हे केलं गेलेलं आहे की बाबा या हिरोईन्स ड्रग्सच्या अंडर येतात आणि नार्कोटिक्स सेल त्यांची चौकशी करणार आहे. आता इथं मला एक मुद्दा असा मांडावा असं वाटतो की आपलं ह्याच्या अगोदरच्या सुद्धा जर आपण काही केसेस बघितल्या, ओके, हिट अँड रन केस ऑफ सलमान खान, त्याच्यामध्ये काही पुरावे मिळाले नाहीत आणि ती केस शटडाऊन झाली. श्रीदेवी जी 5 फूट 6.5 इंच उंच बाई आणि ती बाथटबमध्ये मरते आणि त्याच्यानंतर ती केस म्हणजे पुरावे नाही काही नाही, ती केस बंद होते. जिया खान जिच्याबद्दल युट्यूबवरती इतकं आलेलं आहे की ते फिटस त्या सूरजनी टाकून दिलं याच्यामध्ये टॉयलेटमध्ये आणि हे सगळं ओपनली बोललं जात आहे. दॅट केस हॅज बीन शट डाऊन. का तर त्याच्यावरती काही पुरावा नाही. आता मला एक गोष्ट अशी भीती मनामध्ये आता अशी वाटायला लागलेली आहे की सुशांत सिंग राजपूत मर्डर केस, मी मर्डर केसच म्हणते त्याला कारण मीच पहिल्यांदा हे बोललेली होती, तर त्यामुळे ही केस सुद्धा शेवटी त्याच्या पुढे काही पुरावे नाहीत आणि त्यामुळे दिस केस इज बीन शट डाऊन. म्हणजे असं व्हायला नको. हा एक माझा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये. दुसरा मुद्दा मला इथे एक मांडायचा आहे. अर्नबच्या शो मध्ये राणे बंधूंपैकी एक बंधू त्याच्यामध्ये आलेले होते आणि मला अतिशय मनाला बरं वाटलं की ओपनली ही स्पोक. आफ्टर दॅट 2 दिवसानंतर आता राणे बंधू कुठे आहेत किंवा राणे साहेबांनी पण त्याच्यासाठी खास एक प्रेस घेतलेली होती. मग आता कुठे गेले हे सगळे लोक? व्हाय दे आर हायडिंग, व्हाय दे आर नॉट कमिंग अप ओपनली की बाबा काय त्यांचं म्हणणं होतं. जे ते पुढे आले तेव्हा आमच्यासारख्या जनतेला, आमच्यासारख्या सामान्य जनतेला हे बरं वाटलं की चला आज कुठेतरी काहीतरी येऊन पुढे स्वतःच्या याच्यामध्ये बोलतंय. आता सगळं परत शटडाऊन झालेलं आहे. तिसरा मुद्दा नार्कोटिक्स. जसं मी लास्ट टाइम पण बोलले, नार्कोटिक्स हे जे आत्ताला तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतंय आपल्या इंडस्ट्रीमध्ये नेहमी ही एक मॉब इंडस्ट्री असं मी याला म्हणते. प्रत्येक एक अशी टोळकी झालेली आहे तिथे, अशा काही गटबाजी आहे त्याच्यामध्ये, टोळकी असतात. ही कशी बनतात तर आता माझ्या पिक्चरमध्ये जर समजा कोणी काम केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल मी एक मराठीचं एक्झाम्पल म्हणून सांगते. आता मोहन जोशींचं इंट्रोडक्शन भूकंप पिक्चरमध्ये अधिकारी ब्रदर्सच्या थ्रू झालं. आफ्टर दॅट मोहन जोशी माझ्या प्रत्येक पिक्चरला होते बिकॉज इज बीन सो नाईस ऍक्टर अँड सो नाईस कॉपरेटिव्ह ऍक्टर. सो बेसिकली मग काय होतं की ते ही बिकम्स अ पार्ट ऑफ माय लॉबी, अ पार्ट ऑफ माय दिस थिंग. पण हे सगळीकडे असंच घडेल का? नाही. मग तुम्हाला काय असतं की काही जणांना त्यांचं घर चालवायचंय, त्यांचं करिअर करायचंय, मग तुम्हाला ते मॉब मेंटॅलिटीवरती जावं लागतं. सो व्हॉट तो गट काय करतोय, इफ दे आर अंडर नार्कोटिक्स, ते जर याचं अंमली पदार्थाचं सेवन करत असतील तर जो आता नवीन स्ट्रगलर म्हणून आलेला आहे तर त्याला एखाद्या मोठ्या डिरेक्टरच्या समोर मान ही झुकवायलाच लागते कारण का त्याला त्याचं करिअर बघायचंय. सो अशा तऱ्हेने ही एक मॉबिंग पण आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट ही पण लक्षात घेतली पाहिजे की आता ह्याचा सगळ्याचा तपास केला जाईलच, परंतु ऍट द सेम टाइम आपली कुठली तरी दुश्मनी तर काढत नाही ना कोणीतरी, जो माणूस बोलतोय ते. मला कंगनाचं इथे कौतुक मी पहिल्यापासून करत आलेली आहे कारण की मला असं वाटतं की आज एवढ्या ओपनली येऊन एवढ्या मोठ्या लोकांना चॅलेंज समोर देणं हे पण एक गट्सचं काम आहे. चला आता इथे 2 पॉलिटिकल पार्टीज आहेत, त्यातले एक बीजेपीचं लोक म्हणणारच की बाबा आम्ही काय हिला समर्थन दिलेलं नाहीये आणि अदर पार्टीज दे विल से दॅट येस शी हॅज गॉट बीजेपी सपोर्ट, सॉलिड स्ट्रॉंग सपोर्ट, त्याशिवाय हे कोणीच करू शकणार नाही. हेच सोनू सूदच्या बाबतीतही बोललं गेलं. सोनू सूद इज गेटिंग बीजेपी सपोर्ट अँड दॅट्स वाय सोनू सूद इज डुईंग. म्हणजे सोनू सूदला मनातनं काही कधी वाटलंच नव्हतं का
की आपण लोकांच्या समोर जाऊन काही करावं. अरे करोनाच्या एवढ्या काळामध्ये एवढ्या लोकांच्या समोर जाणं आणि त्यांना बसमध्ये बसवून देणं ही वेगळी गोष्ट झाली. आपल्या इन्कम टॅक्समध्ये आपल्याला रिबेट मिळेल म्हणून कित्येक जणांनी कित्येक पैसे दिले. म्हणजे मी सगळ्यांची नावं नाही इथे त्याच्यामध्ये मेन्शन करत आहे. रतन टाटा त्यांना तर सलामच आहे म्हणजे. परंतु अशा गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. वाय सोनू सूद हॅज बीन अप्रिशिएटेड मोर. आणि सोनू सूद अशासाठी अप्रिशिएट केला गेला कारण की तो लोकांच्या मध्ये गेला त्या काळामध्ये. आता ह्याच्यामध्ये नॉट ओनली कंगनाच्या सपोर्टमध्ये पण बरीचशी मंडळी उभी राहिलेली आहेत. आज आता ही जी सगळी पार्टीज आणि दीपिका पदुकोणचं नाव आणि हे ते सो ऑन अदर चॅनल्स इफ युल सी. आणि शेखर सुमनला आय नो बिकॉज आय हॅव ऍक्टेड विथ हिम बिफोर माय मॅरेज. सो शेखरला मी तेव्हापासून ओळखते. सो त्यामुळे शेखरनी जो एक स्टँड घेतलेला आहे आणि त्या स्टँडवरती तो ठाम आहे आणि तो पण आपली बाजू व्यवस्थितपणे इथे मांडतोय. इतकी वर्ष झाली तो पण या इंडस्ट्रीमध्ये वावरतोय. आम्ही सगळेजण इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहोत. अजून एक मुद्दा असा मांडावा असं वाटतो की इतक्या वर्षाची जर वाटचाल आपण पाहिली इंडस्ट्रीची तर पूर्वीच्या काळात म्हणजे अगदी दिलीप कुमार साहेबांच्या काळापासून जर आत्ताच्या काळापर्यंत अगदी आपला अर्जुन कपूर घ्या किंवा कोणाच्याही अगदी शाहिद कपूरच्या काळापर्यंत घ्या तुम्ही. ह्या काळापर्यंत त्यांना तिथे पूर्वी हे असलं ड्रग्ज घेऊन त्यांनी कामं केली होती का? आज सगळेजण म्हणजे इव्हन महानायक अमिताभ बच्चन पण म्हणतात की येस मी दिलीप कुमार साहेबांना सलाम आहे माझा आणि येस म्हणजे मी त्यांना फॉलो करतो. मी त्यांना मला ते खूप आवडतात. सो मग त्यांनी काही करिअर गाजवली नाही का आपली? त्यांना काही ड्रग्जच घ्यायला लागले होते का तेव्हा करिअर करण्यासाठी? सो आता हे असं झालेलं आहे की मला जर माझी करिअर करायची असेल, मी जर या इंडस्ट्रीमध्ये एक नवीन अभिनेत्री म्हणून येऊ इच्छित असेल आणि इफ आय बिकम पार्ट ऑफ दॅट लॉबी आय हॅव टू फॉलो ब्लडी दोज रूल्स व्हॉट हॅज बीन सगळे करतात ते मला तिथे करायला पाहिजे. अदरवाईज आय विल बी थ्रोन आउट फ्रॉम दॅट लॉबी. आणि मग ते लोक असं बघतात की ह्याला नंतर पुढे कधी पिक्चरच मिळायला नको. मग माझं संपलंच ना, करिअर डब्यातच गेलं. मग मी राहिलेच कोण? आपल्या नावच राहिलं नाही, मग आपण राहिलो कोण? तर मला इथे तुमच्या चॅनलमधनं राणेसाहेब आणि राणेसाहेबांच्या यांना एक प्रश्न विचारायचा आहे जो आशिषजी तुम्ही पुढे प्लीज करा की मला खरंच कौतुक होतं आणि जरा पुढे तुम्ही पण त्याचा शोध घ्या की बाबा सीबीआयला सांगीन असं म्हणणारी लोक आता कुठे गेलेली आहेत? त्यांची तोंड का आता गप्प झालेली आहेत? हा पण एक मोठा मुद्दा आहे. ठीक आहे. आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी इक्बाल शेख आहेत. इक्बाल शेख, हा प्रश्न पुन्हा वारंवार येतोय की जर का एनसीबी बॉलिवूडमधलं ड्रग्सचं रॅकेट शोधते, त्यातली प्यादी असतील कदाचित अभिनेत्री, त्यामध्ये सुपर ॲक्ट्रेस दीपिका पदुकोण आहे, श्रद्धा कपूर सुद्धा चांगले चित्रपट तिनं मधल्या काळात गाजलेले केलेले आहेत. तसंच रुकुलप्रीत सिंग ही आत्ताची नायिका आहे, सारा अली खान आहे, ती अपकमिंग आहे, तिच्याही 1-2 फिल्म चांगल्या होत्या. असे जे आत्ता समन्स बजावल्यानंतर एनसीबी समोर जाणार आहेत आणि एनसीबी हे सगळं रॅकेट उखडून काढत ड्रग्ज माफिया किंवा ड्रग्सचे तस्करांपर्यंत जाऊ शकत असं जर का वातावरण तयार झालं असेल तर हे मुंबई पोलिसांच्या आजवर लक्षात कसं आलं नाही? हा प्रश्न देशातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला पडलाय. मग मुंबई पोलीस ज्यांच्या प्रतिमेवरती आधीच घाला घेतला गेला, म्हणजे सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये सर्वात जास्त हानी कोणाची झाली असेल तर ती मुंबई पोलिसांच्या प्रतिमेची झालेली आहे. आणि आता पुन्हा हे एनसीबी ज्या पद्धतीने चौकशी करताय, तुम्ही काय सांगाल? आशिषजी, सर्वप्रथम मी नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सबस्टन्सचा ह्याचा जाहीर निषेध करतो आणि विरोध करतो, नंबर 1. दुसरं, आपण जे म्हणता की जेव्हा सुशांत सिंग राजपूतची केसचा तपास सुरू झाला तर त्यावेळेला प्लेस ऑफ ऑफेन्सवरती, जाग्यावरती कसल्याही प्रकारचे ड्रग आढळले नाहीत पंचनाम्यामध्ये किंवा कुठेही की ज्याच्या मार्गाने याचा ड्रगशी काही संबंध असेल. हे जे आहे लेटर स्टेजवरती जे आहे त्यांचे जेव्हा व्हॉट्सअप चॅट्स वगैरे जे झाले त्यावेळेला ह्याचा ड्रगच्या संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा हा तपास सुरू झाला. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, ह्या तपासाबद्दल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे आज जॉईंट डायरेक्टरनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ते फार विचार करण्यालायक आहे. इट इज नॉट आवर मॅन्डेट बट वी कॅनॉट श्रग इट. हे आमचं काम नाही आहे, हे जे चाललेलं आहे ते आमचं काम नाही आहे, पण आता ते आलेलं आहे आमच्या गळ्यात म्हणून आम्ही करतोय.
त्यांचं काम आहे इंटरनॅशनल ड्रग रॅकेट कार्टेल बस करावायचा, नार्को टेररिझमच्या अँगलने त्या अँगलने त्यांचा सगळा तपास असला पाहिजे, त्यांचं सगळं केंद्र लक्षित तिथे असलं पाहिजे. हे जे तपास जर चालू आता फॉर एक्झाम्पल आपले ॲडव्होकेट पांडे साहेबांनी सांगितलं की कंगना रनावतने जे स्टेटमेंट कन्फेशन दिलं की ती ड्रग घेत होती, नार्कोटिक ड्रग्ज घेत होती, ती क्लिअर कट म्हणते, पण तिला बोलवलं जात नाही आणि एक व्हॉट्सअप चॅटमध्ये कुठल्या तरी अभिनेत्रीच्या येतं आणि त्याला बोलवता येत नाही, म्हणजे एव्हिडन्स नाही नाही असं नाही आहे. NDPS ॲक्टच्या खाली सेक्शन 64 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा अधिकारी त्याच्यासमोर त्यांना बोलवावं, कंगना रनावतला तिचा स्टेटमेंट घ्यावा, तिच्यासमोर दिलेला स्टेटमेंट जे आहे ॲडमिसिबल आहे आणि ते तिथून केसची सुरुवात करावी. तिथून तिला पण विचारावं की बा तुला कुठून कन्झम्पशन मिळत होता, कुठून काय ड्रग्ज आणत होते, तू काय कुठे कन्झ्युम करते, कोणाबरोबर कर. तिला तर अजिबात कुठेही काही केलेलं नाही आहे आणि कुठल्या तरी अभिनेत्रीच्या व्हॉट्सअप चॅटवरती हे येतो आणि तिला बोलवलं जातं. आणि अल्टिमेटली जाधव साहेब, मी म्हणलो की मी हे नार्कोटिक ड्रग्सचा मी निषेध करतो, परंतु ह्याचा शेवट काय, कन्झम्पशन जे बेलेबल ऑफेन्स आहे आणि आपण बघाल तर ह्याच्या कन्व्हिक्शन रेट फार कमी आहे आणि असेल तर 1 दिवसाची सजा किंवा जास्तीत जास्त 7 दिवसाची सजा जेव्हा प्लीड गिल्टी करतो आरोपी. एवढ्या क्षुल्लक म्हणजे हे आपण जे चाललेलं आहे, एवढी मोठी यंत्रणा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची आपण ह्या कामासाठी वापरतो. त्यांचे जॉईंट डायरेक्टर स्वतः म्हणतात की बाबा हे काय चाललेलं आहे आमचं. आता असं वाटतं की इज ए सॉर्ट ऑफ विच हंट ज्याला आपण म्हणतो की बाबा ह्याला बोलवा त्याला बोलवा, ह्याचं नाव व्हॉट्सअपचं. पण जी अभिनेत्री स्वतः म्हणते की मैं ड्रग एडिक्ट थी, मैंने ड्रग लिया है, मैं नशा करती थी, मैं ये करती थी. आणि मी ॲज इट इज सांगितलं की मी ह्याच्या NDPSच्या ह्याचा निषेध करतो, परंतु जर आपण बघाल तर की हे ड्रग्ज जे आहेत पर्सनल कन्झम्पशनसाठी आहे. इट इज नॉट गुड, बट ते पर्सनल कन्झम्पशनसाठी आहे. आता आपण जर बघाल तर अल्कोहोल, इफ यू सी अल्कोहोल कन्झ्युम करून दारू पिऊन जेवढे गुन्हे होतात त्याच्यात तुम्ही तुलना केली तर ह्याच्यात असे तुम्हाला क्वचितच काही गुन्हा मिळणार. म्हणजे असं नाही की मॅन बिकम्स व्हायलेंट किंवा काय हे करतो, दारू पिल्यानंतर नशा त्याला भान राहत नाही, असं काही नाही आहे. हे जे आहे हे गांजाने तयार होणारे सगळे पदार्थ आहेत. गांजाने भांग तयार होते, गांजाने चरस तयार होते. हे सगळे जे हशीश बिशीश आणि त्याची क्वांटिटी किती आहे. 1 किलो जरी आपल्याकडे जेव्हा 1 किलो मिळेल त्यावेळेला आपल्यावरती कमर्शियल रॅकेटची कमर्शियल सेलची केस होते. तुमच्याकडे 100 ग्राम जरी मिळाली तर तुझी कन्झम्पशनसाठी आहे. एवढा हे सौम्य आहे. हे जे ड्रग्स जे आहे असे जहाल ड्रग्स नाही आहेत की ज्याच्याबद्दल, ह्यापेक्षा मी म्हणेल की जे लिकरचं जे आहे जे कन्झ्युम करून जे पिऊन जेवढे गुन्हे होतात तेवढे गुन्हे ह्याच्यात नाही होतात. पण एवढी मोठी यंत्रणा CBI, NCB, DRI, तुमच्या जे क्रिमिनल बिस ऑफ ऑपरेशनचा तपास करत होती ती ED वगैरे, हे सगळे अशा यंत्रणा ह्या कारणासाठी जेव्हा आता CBIनी पण सुशांत सिंग राजपूतचा तपास घेऊन आता जवळजवळ 5 आठवड्याच्या वर झालेले आहेत, अजूनपर्यंत त्यांचा कुठेही काही नाही आहे. दे आर ऑल्सो आता फक्त एम्सच्या डॉक्टरांची रिपोर्टची वाट बघतात, पण अदरवाईज आणि गुप्तेश्वर पांडे बिहारचे मिळालेला नाहीये. DGP आरोप करून मोकळे झाले आणि त्यांनी लॉजिकल एंडला जाण्याआधीच राजकारणात प्रवेश केलेला आहे, आपलं पद सोडलेलं आहे. हे नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे की गुप्तेश्वर पांडेंनी सुरू केलं, त्याच्या आधी संपवण्याच्या आधीच ते निघून गेलेत. इक्बाल शेख हो, आणि त्याच्या आधी इलेक्शन लढलं, सर्विंग DGP ऑफ स्टेट, सर्विंग DGP ऑफ स्टेट जे एवढे गाजले या प्रकरणामध्ये, ते सर्विंग असताना परस्पर राजकारणात जातात. तुम्ही कसं बघता माझे पोलीस अधिकारी म्हणून या प्रकरणाकडे? महाराष्ट्रात असं झालेलं नाहीये की काल राजीनामा दिला आणि आज प्रवेश केला. इट्स अ डिसग्रेस. आणि DGPच्या बाबतीत, महाराष्ट्रात DGPच्या बाबतीत प्रत्येक माणसाला ठीक मोठमोठे आदर्श आहेत, असं कधी झालेलं नाही. जी नाही, आपण बघा जेव्हा त्यांनी जे सुशांत सिंग राजपूतचा गुन्हा दाखल केला, मान्य सर्वोच्च न्यायालयाने ते हे केला, ती गोष्ट वेगळी आहे. पण आजपर्यंत असा कधी घडलेला नाहीये की गुन्हा एक ठिकाणी होतो आणि रजिस्टर दुसऱ्या ठिकाणी होतो ज्युरिडिक्शन नसताना. इट इज ऑल्सो ए डिबेटेबल मॅटर. आणि त्यामध्ये त्यांनी जे प्रेस स्टेटमेंट काय केलं आणि तिकडे त्यांच्याकडे ते पूर येत होता, पॅन्डेमिक चालू आहे, ते सगळं सोडून ते स्टुडिओ इकडे तिकडे फिरत देत होते. ही इज अ डिसग्रेस. मिस्टर पांडे इज अ डिसग्रेस टू द पोलीस फोर्स. मी एवढा म्हणेन
ठीक आहे त्यांची ठीक आहे भाषा बघा, विद्याताई अगदी चव्हाण political विद्याताई भाषेचे चव्हाण बोल तुम्ही हात बोलायचे. वर करत आहात तुम्हाला आता काही he सांगायचं serving for the आहे political या matter, not for एनसीबीच्या the constitution. केसला घेऊन ड्रग्सची जी चौकशी चाललेली आहे नाही मला आमचा प्रश्न एवढाच आहे मला- की एनसीबीनं मला- ड्रगच्या तस्करापर्यंत जावं तुम्ही तस्करांना मोकाट सोडून प्यादी काय हातात घेताय नाही मला तेच सांगायचं आहे की आता जे आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली ते एनसीबीचं काम काय आहे का आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर काय ड्रग देशामध्ये येत असतील तर ते रोखण्याचं काम करणं परंतु इथे अगदी कोणाकडे 5 ग्रॅम आणि 100 ग्रॅम ड्रग्ज आता तेही पकडले पाहिजे आपण नाही म्हणत नाहीये कुठलीही नशा वाईट आहे घातक आहे ती होता कामा नये पण तिथे इंटरनॅशनल याच्यामध्ये कुठे प्रसिद्धी मिळणार आहे तुम्ही कॅमेरे घेऊन तिकडे जाणार आहात का नाही जाणार आहे तर जिथे प्रसिद्धी मिळेल ते करायचं कारण भाजप हा असा पक्ष आहे की बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या आहे का हत्या आहे त्याचं प्रकरण काढलं आणि ते आता इथपर्यंत गेले 3 एजन्सीज CBI असेल ED असेल NCB असेल हे सगळं ह्याच्यासाठी राबवल्या जात आहेत आणि दिवस रात्र त्याचं आपण चॅनलवरती सगळ्या बघतोय म्हणजे हे काय चाललेलं आहे असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे राजू आणि पांडे जी इथे, राजू पांडे जी ये एक जनता सवाल असं है म्हणतायत ये की सवाल ये भी है वाहतूक करतायत त्या. कि ईडी त्या क्या कर रहा म्हणतात की है 5 ईडी की कोई खबर नहीं है म्हटलं तरी ईडी के त्यांना पास रिया का व्हाट्सएप चैट आया था उसके जरिए ये पता चला कि रिया किसी को सजेस्ट कर रही है या किसी से मांग रही है कि भाई ऐसा ऐसा फलाना फलाना ड्रग्स है क्या और उसके बाद ये सब शुरू हो गया यानी ईडी ने शुरू कर दिया एनसीबी तक आया और सीबीआई बाजू में गिर गई है सीबीआई का जो इन्वेस्टिगेशन है वो कहां तक आया 5 वीक हो गए 5 हफ्ते हो गए कहां तक आशीष जी। सीबीआई पहुंची कोई आंसर नहीं दे रहा है मैं बता रहा हूं देखिए आशीष जी पहले सीबीआई को यह तय करना है कि आत्महत्या है कि हत्या है जब ये तय हो जाएगा अगर हत्या है तो हत्या ठीक की है, तरफ मुंबई पुलिस ने 2 महीने ले लिए सीबीआई अभी 100 महीना हो रहा है एबेटमेंट ऑफ सुसाइड का केस सुनिए तो नहीं मेरी बात तो सुनिए नहीं मेरी बात सुनिए यही तो आशीष जी आप जैसी बात कर रहे हैं ना यही तो हुआ था तलवार केस में 60 दिन के भीतर सारे एविडेंस डिस्ट्रॉय हो जाते हैं जो फॉरेंसिक एविडेंस होते हैं मैं उसमें नहीं जाना चाहता जब तक सीबीआई फाइनली नहीं कहती है कि केस में आत्महत्या है हत्या है ये सीबीआई की बात है अब मैं कमेंट नहीं कर सकता मेरा मानना है कि सीबीआई इसको जल्द से जल्द इसकी जांच करे और दूध का दूध पानी का पानी निकले अभी जो पूरी बातचीत चल रही है कि किसी ए लिस्टर को फंसाया जा रहा है यानी फंसाया जा रहा है तो 14 जून से पहले उस ए लिस्टर को फंसाने के लिए रिया चक्रवर्ती के फोन में घुस गया कोई और उसने SMS चैट कर दिया व्हाट्सएप चैट कर दिया क्या बात कर रहे हैं जहां तक अभी शेख साहब ने कहा मुंबई पुलिस क्यों नहीं कंगना रनौत से पूछताछ कर लेती है आपके तो होम मिनिस्टर साहब ने कहा था कि हम इंक्वायरी करेंगे पूछताछ करिए अब सब चीज में एनसीबी की जरूरत थोड़ी है बिल्कुल आप बिल्कुल पूछताछ बिल्कुल कर लीजिए ना विद्याताई चव्हाण मेरा विद्याताई कहना चव्हाण है कि वो केस अगर खुल कंगना गया ना, राणावत तो मुंबईमध्ये फिर- येते हैं सुनिए, राजभवनला जाऊन राज्यपालांना भेटते फिर हैं इंडस्ट्री के और परस्पर लोग निघून भी जाते जाएंगे। हैं अगर मुंबई कंगना पोलिसांनी काय नाही सुनिए, सुमोटो आशीष जी, चौकशी केली आशीष कंगना जी, राणावतची एक दीजिए। कंगना आशीष राणावतचा जी, एक सेकंड। आणि सुशांत सिंग राजपूत मुंबई प्रकरणाचा पुलिस काय क्यों नहीं संबंध करे? होता मुंबई पुलिस- मुंबई पोलीस मुंबई में कंगनाची ड्रग्स चौकशी कैसे करू चल रहा शकले है? असते मुंबई पुलिस का काम है। विद्याताई मुंबई चव्हाण पुलिस सबको- गृह खात्याला हे का नाही कळलं ये एनसीबी करे तो गंदा है कांग्रेस से पूछिए ना हाँ, हाँ, राजीव जी बताएं। जिनके पास होम मिनिस्ट्री है बोले उनसे पूछ रहे हैं पहले अभी भी सरकार में है। मुंबई पुलिस अरे आप जरा शांत रहिए ना दूसरे को भी बोलने दीजिए ना आप पंडित क्यों जी, बीच में बोल रहे हो तो जल्दी उन्होंने बोलिए मुझे ना। पूछा है तो मुझे सवाल पूछा है तो उसका जवाब देने दो ना देखिए मुंबई पोलीस इतक्या खालच्या दर्जाला जाऊ शकत नाही त्यांना काहीतरी स्टँडर्ड आहे कंगनाला एवढं महत्त्व देण्याचं कारण नाही परंतु ती जर ड्रग्ज घेत असेल किंवा तिने ज्या ज्या काय ॲलिगेशन्स चुकीच्या केलेल्या आहेत त्याचा निश्चितच मुंबई पोलीस शोध लावते ते काय तुम्हाला जाहीररित्या सांगणार नाही जेव्हा त्याचा तपास होईल तेव्हा त्या सांगतीलच आणि ते अत्यंत चाणाक्षपणे सगळं चालू आहे जर का ती समजत असेल कंगना की आपण वाटेल ते बरळलो आणि आपण राज्यपालांकडे गेलो आणि आपण प्राईम मिनिस्टरपर्यंत आपली पोहोच असली तर आपल्याला कोणी हात लावू शकत नाही हे जर तिचा गैरसमज असेल आणि आता बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याने राजीनामा देऊन तो आता निवडणूक मैदानात पोलीस उतरलेला आहे. अधिकारी नाही हो, म्हणजे फक्त पोलीस बिहारच्या महासंचालक निवडणुका डोळ्यापुढे सेवेत ठेवून असलेले. हे सगळं चालू आहे पोलीस अधिकारी नाही पोलीस पोलीस महासंचालक बिहारचे सेवेत असताना हा पोलीस बिहारचे
हो आशिष, हो बिहारचे पोलीस महासंचालक आता निवडणुकाच्या रिंगणात उतरलेले आहेत. म्हणजे भाजपचे आणि मोदी भक्त जे असतील ते भक्त मंडळींचा जो धिंगाणा चाललेला आहे तो आम्ही दिवस रात्र बघतोय. आणि हा धिंगाणा फार दिवस चालणार नाहीये, कारण लोक सुद्धा समजलेले आहे बिहारची जनता जी आहे ती भक्ति से प्रॉब्लम है क्या विद्याताई? भक्ति से प्रॉब्लम है क्या? अक्षय कुमार हाथ लावते का? आपने कहा मोदी अक्षय कुमार पलट के कुछ कह दूं, अक्षय कुमार आपकी बड़ी इज्जत करता हूं, अगर मैं पलट के आपको कुछ कह दूंगा, अगर मैं ये बात कहे होते तो मैं पलट के जवाब देता, लेकिन मैं आपकी इज्जत करता हूं, मैं पलट के आपको जवाब नहीं दूंगा, इतना मैं कहना चाहता हूं। ठीक है मोदी भक्त नको क्या प्रॉब्लम है? ठीक है, मैं कृष्ण भक्त भी प्लीज मोदी ते भाजपचे प्रवक्ते आहेत मोदी भक्त बोल रहे हैं। विद्याताई ते भाजपचे प्रवक्ते आहेत. देशभक्ति के लिए मैं काम बोलना नहीं करने चाहता वाले मोदी बात त्यांच्याकडे आधी देश मग पक्ष मग व्यक्ती आहे. तुम्ही उलटा करताय विद्याताई, तुम्ही उलटा करताय. भाजपमध्ये आधी राष्ट्र, आप लोगों ने मग पक्ष, नंतर व्यक्ती. तुम्ही उलटा करताय. हा राजू वाघमारे प्रश्न हाच आहे की गुप्तेश्वर पांडे वेगळे होऊन निघून गेले, त्यानंतर सीबीआयचा तपास कुठं आहे माहिती नाहीये, 5 आठवडे उलटले आहेत. त्यानंतर एनसीबी आलंय. एनसीबी कसं आलं तर ईडीनं त्यांना व्हॉट्सअप चॅट पुरवलं म्हणून एनसीबीची एंट्री झाली. आता सबंध प्रकरण एनसीबी कडे आलंय. बॉलिवूडमध्ये ड्रगचा सुळसुळाट आहे, मुंबईमध्ये बॉलिवूड आहे आणि महाराष्ट्र पोलिसांना माहित नाही, एनसीबीनं शोधून काढलं. बोला. कसं आहे आशिषजी, याला दुसरी एक किनार अशी आहे की महाराष्ट्रातली सत्ता बीजेपीच्या हातातून गेल्यामुळे जो जळफळाट बीजेपीच्या महाराष्ट्राच्या आणि केंद्रीय नेत्यांमध्ये झालाय आणि त्या जळफळाटामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला प्रत्येक ठिकाणी कसं बदनाम करता येईल त्याचा एक प्रकार हा याच्यामधून चालू झालेला आहे. आता सुशांत सिंगची आत्महत्या की हत्या याच्याबद्दलचा एकही पुरावा अजून सीबीआय कडे मिळालेला नाही. ईडीला कशासाठी घेण्यात आलं तर 15 करोड हे रिया चक्रवर्तीला मिळाले असं त्यावेळी सांगण्यात आलं आणि त्या 15 करोडच्या संदर्भात ईडीला तिथे आतमध्ये तपासात आणण्यात आलं. आता ईडी समोर आलं की 15 करोडचा प्रश्न येत नाही, मग आता ईडी कडून तो तपास एनसीबी कडे दिला. आणि मी मगाशी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. जर एनसीबीचं ऑफिस या मुंबईमध्ये आहे, एनसीबी फक्त देऊ शकतो इन्वेस्टिगेशन चल रहा है, तपास कैसे दे दिया? क्या बोल रहे हैं? अरे आप जरा सुनिए, एनसीबी ड्रग्स तपास कैसे दे दिया? राजू जी आप बताइए, किसने किसको तपास दिया? तीनों की अलग अलग इंक्वायरी चली, आपने बोले तपास दे दिया. और सुनिए इंदिरा कांग्रेस इंदिरा केवल कांग्रेस में होता है, हमारे यहाँ नहीं होता. महाराष्ट्र की सरकार को क्वेश्चन करने का मतलब महाराष्ट्र को क्वेश्चन नहीं करना है. आपसे ज्यादा मोहब्बत हम महाराष्ट्र से करते हैं. बीच में मत बोलिए, इसके लिए बीच में मत बोलिए. के बारे में पूरी तरह से जानकारी लेना, ड्रग्स के बारे में पूरी इंक्वायरी करना, ये एनसीबी का काम है. आज एनसीबी का एक काम रहने के बावजूद, आज मुंबई में एनसीबी का ऑफिस रहने के बावजूद कहां थी एनसीबी इतने टाइम? जब भी एनफोर्समेंट डायरेक्टर ने बताया उसके बाद एनसीबी नींद से जाग गई और उसके बाद ये तपास चालू हो गया. और मैं मेरे ओपनिंग स्टेटमेंट में मैंने बोला आशीष जी नहीं ये गलत नहीं है, आप गलत हो. फिर गलत बोल रहे हैं. हर पुलिस पर एनसीबी का यहाँ पे सेल होता है, सब हेडक्वार्टर है ना मुंबई में. एनसीबी का दिल्ली से तो नहीं आई है, एनसीबी का काम है. दिल्ली से थोड़ी आई है एनसीबी, वो तो मुंबई में मौजूद थी इतने सालों से. एनसीबी को क्यों लेके आए? क्योंकि अस्थाना जो एनसीबी के चीफ है वो बीजेपी के नरेंद्र मोदी और अमित शाह जी के. ठीक है हा मुद्दा झालाय. राजू वाघमारे रिपीट करू नका, हा मुद्दा झालाय. ठीक आहे राकेश अस्थाना यांचं प्रकरण अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. ठीक है राजू पांडे जी एनसीबी का दफ्तर मुंबई में पहले से मौजूद था, क्या सो रही थी एनसीबी? तभी नहीं नजर नहीं. देखिए ऐसा है कि जो ये लोकल, देखिए आपको आशीष जी एक बात आपको समझना पड़ेगा. देखिए
हर पुलिस स्टेशन में एक ड्रग्स कंट्रोल के लिए एक सेल है, शेख साहब बताएंगे, और हर पुलिस स्टेशन का जो एसएचओ है उनकी ये पर्सनल जिम्मेवारी है कि उनके इलाके में ड्रग्स ना बिके। ये पुलिस, लोकल पुलिस का। अब आप एनसीबी की बात कर रहे हैं, देखिए एनसीबी जब इसमें इन्वेस्टिगेशन के लिए आई है, मैं बार बार आपको बता रहा हूं, जिस तरह से केरला में गोल्ड की स्मगलिंग में आतंकवादियों के हाथ मिले और वहां का एक मिनिस्टर आजकल चक्कर काट रहा है, आपने देखा होगा, कोई जलील वलील करके कोई मिनिस्टर है, वो आजकल चक्कर काट रहा है इधर उधर एनआईए का। सुनिए, मैं आपको बता रहा हूं, जितने भी ड्रग्स के पैसे हैं वो आतंकवादियों के लिए यूज होते हैं, बम ब्लास्ट के लिए यूज होते हैं, नक्सलियों के लिए यूज होते हैं, और नरेंद्र मोदी जी की सरकार इनको उखाड़ फेंकेगी। हमको कोई लेना देना नहीं है कि कौन ठीक है, पैसे कहाँ यूज होते हैं, कैसे यूज होते हैं, ड्रग्स में पैसा है, बॉलीवुड में पैसा है, इसलिए सब ये है। ठीक है, जयंती कोविडच्या काळामध्ये एकही चित्रपट हा थिएटर्स मध्ये किंवा मल्टिप्लेक्स मध्ये लागत नाहीये, लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवरनं बघतात, आता तर सिरियल्स बघायला लागलेत, पण रोज नवं चॅप्टर येत आहे। कधी दीपिका पदुकोण, काल रुकुलप्रीत सिंग, त्याच्या आधी श्रद्धा कपूर, त्याच्या आधी आणखीन कोणी, हे चाललंय काय? म्हणजे एंटरटेनमेंट हे न्यूज चॅनलवर सुद्धा दिसतंय। खरं आहे, म्हणजे आता OTT प्लॅटफॉर्मकडे जायची गरजच नाहीये, कारण न्यूज चॅनलकडेच एंटरटेनमेंट हे एलिमेंट्स दररोज लोकांना बघायला मिळतात। आणि जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक दिवशी एक नवा चॅप्टर येतोय। सुशांत सिंग आत्महत्या केल्यानंतर त्याच्यानंतर मुंबई पोलिसांची चौकशी होते, मग CBI येते, मग ED येते, मग आता NCP आहे, त्यामुळे रोज एक नवा चॅप्टर आहे। आता बॉलिवूडवर टार्गेट केलं जाते, असं म्हणतात की बॉलिवूड पूर्णपणे गटर आहे, असंही अनेकांनी टिप्पणी केलेली आहे, त्यावरही बोललं जाते। आणि जरी या चौकशीमध्ये नावं येत आहेत पुढे बॉलिवूडची, मग ती अभिनेत्रींचीच येत आहेत, कारण त्यामागेही कदाचित आणखी ते रंजक बनवण्याचा कदाचित एक शक्यता असू शकते। जसं तुम्ही म्हटलं ते खरं आहे की एंटरटेनमेंट एलिमेंट हा आता टीव्हीवरच लोकांना पाहायला। पांडे जी, एक तो सवाल ये भी उठाया जा रहा है कि जितने भी एक्ट्रेस है ये ड्रग्स ले रही है, और जो एक्टर है वो गन्ने का जूस लेते हैं क्या? देखिए आशीष जी, ये मजाक का विषय नहीं है। देखिए उन्हीं लोगों की कार्रवाई हो रही है, एनसीबी कर रही होगी। नहीं, सुनिए आशीष जी, जिन लोगों के नाम ड्रग्स के चैट में है ना, उनकी एनसीबी इंक्वायरी कर रही है। ठीक है, कांचन अधिकारी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे। अरे राजू जी, सुनिए, फक्त ड्रग्स घेतात आणि एक्टर्स हे काय उसाचा रस घेतात? ये एक्टर जिसका मला बोलायला कोण देत नाही। ओ तुम्ही बोला, अभिनेते का एवढे साहसूस झाले आहेत, ते ड्रग्स वगैरे घेत नाहीत? अच्छा, ते मला इथे कॉफी, उसाचा ज्यूस, एका महोदयांनी इथे आता डाळिंबाचा म्हटलं ज्यूस की, एवढंच घेतात, आपल्या ऑरेंज इथे- ज्यूस। यार कोण ऐकणार नसेल तर मी कशाला बोलू? बोला आय एम नॉट गोइंग टू स्पेंड माय एनर्जी लेवल ऑन दॅट। या इफ आय एम स्पीकिंग, लेट मी स्पीक, ओके? आत्ताला एका महोदयांनी इथे म्हटलं की दारू पिऊन जास्त गुन्हे घडतायत। मला तुम्ही एक गोष्ट सांगा, साधी खसखसीची पुडी जरी तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती तुमच्या बॅगेत दिसली ना, तरी ते तुम्हाला 8 टाकतात अंडर ड्रग्ज ऍक्ट। साधी खसखस आपली असते, दॅट इज बीन मेड फ्रॉम आपले हे अफू आणि यांची बोंड असतं त्यांच्यापासून ती बनवलेली असते। ती खसखस जरी मिळाली तरी सुद्धा तुम्हाला जर 8 टाकलं जातं। आपल्या देशामध्ये माझ्या नॉलेज प्रमाणे ना कुणीही ड्रग्सचं सेवन करणं हा गुन्हा मानला जातो। मग या पार्श्वभूमीवरती असं मोठ्या चॅनलवरती येऊन अशा तऱ्हेची स्टेटमेंट तुम्ही कशी टाकू शकता? आणि तुम्हाला जे तुम्ही आता म्हणालात आशिषजी, त्याच्याशी मी सहमत आहे की मग नटांची नावं समोर काय येत नाहीयेत, हळूहळू तीही येतील, त्याच्याबद्दल वाद नाही। कारण की हे जे ड्रग्सचं सेवन होत आहे, मी मागच्या पण याच्यामध्ये हा मुद्दा मांडलेला, इट इज नॉट ओनली द बॉलिवूड, इट इज यू गो बिहाइंड एव्हरी कॉलेज। त्या कॉलेजच्या मागे तुम्ही जा, तुम्ही त्या पुलांच्या खालती वगैरे म्हणजे जे ओव्हरब्रिजेस असतात त्याच्या खालती तुम्ही बघा, ते ड्रग्स घेऊन घेतलेले असतात। सो ड्रग्सचं जे सेवन आहे हे आपल्या पुढच्या पिढीला बर्बाद करणार आहे। आणि त्याच्यामुळेच एनसीबीचं जे काम आहे ते आता कोणी सांगितलं एनसीबीचं काम असं नाही, इंटरनॅशनल लेवलवरती ते पकडणं असेल ना, पण आपल्या इथे नॉर्मली फॉलो केलं जातं फिल्म स्टार्सला। मग तिने साधी बिंदी लावली असेल, साडी नेसली असेल किंवा हेअरस्टाईल असेल, मग याच्यामध्ये ह्या गोष्टींनी त्याला फॉलो केलं जाणार। मग पुढची पिढी काय संस्कार घेऊन पुढे येणार आहे?
सो या गोष्टींचा सुद्धा इथे ठीक आहे, ठीक नीटपणे आहे, विचार ठीक केला आहे. जावा. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या चॅनलवरनं बोलता तेव्हा तुम्ही ड्रग्ज 5% घेतला, 10% घेतला, दिस कान बी द स्टेटमेंट्स. नो 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 नो, त्यांचं असं म्हणणं होतं की कायदा काय सांगतो, कायदा हे सांगतो की काही ग्रॅम्स मध्ये घेतलं असेल सांगतो त्यांनी एक्झॅक्टली. तर त्यांनी कन्झम्पशन साठी घेतलंय, त्याला तेवढी सक्त शिक्षा नाहीये. कायदा हा कमकुवत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तर आहे आपल्याकडे कायदा तर आहे, चोरी अँटी चुकीने ड्रग्सचा घेतात. कायदा तर आहे. पण घेत नाहीये किंवा कोणी त्याला फॉलो करत असतात. हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही नाही नाही, प्रश्न वेगळा आहे. जे माझा खसखस प्रश्नच बिसखसचा वेगळा कायदा आहे. ते गल्फमध्ये माझा प्रश्न आहे. हा आहे की ज्या अभिनेत्रींची नावं येत आहेत त्या काही अपकमिंग आहेत, काही सुपर ऍक्ट्रेस आहेत. अशा ज्या ऍक्ट्रेस ज्यांना आता एनसीबीनं समन्स बजावलेला आहे, त्यांना चौकशीसाठी उद्या परवा जायचं आहे, त्यांच्या करिअरचं काय, त्यांनी नकळत चुकून किंवा घेतलं असेल नसेल आपल्याला माहित नाही, अजून सिद्ध झालेलं नाही, पण त्या यात गोवल्या गेलेल्या आहेत. उद्या त्यांच्या करिअरचं काय, त्यांच्यावरती पैसा लावून चित्रपट बनवणाऱ्यांचं काय, त्यांच्या चित्रपटावरती इतर जो रोजीरोटीचा व्यवसाय असेल त्यांचं काय, हे सुद्धा प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. मुद्दा एवढाच आहे की अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या की हत्या या प्रकरणावरून हे सगळं सुरू झालं. सीबीआयचा तपास बाजूला राहिलेला आहे. एनसीबीनं सगळी सूत्र हातात घेतलेली आहेत. बॉलिवूडला विळखा पडलेला आहे आणि म्हणून मग एवढे प्रश्न सुरू झालेले आहेत, त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे एक डेडली कॉकटेल या निमित्तानं पुढे आलेलं आहे. एक VCS सर्कल तयार झालेला आहे ज्यामध्ये सर्वच गुंतले गेलेले आहेत. नुसतं सवंगपणा आलेला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं किंवा हत्येचं जे काय असेल ते, सुशांतच्या मृत्यूचं म्हणूया, गांभीर्य यातनं निघून गेलेलं आहे. यासाठी का केला होता अट्टहास असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. इथेच थांबतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.